पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये एकाही पक्षाला बहुमत मिळालेलं नाहीये। मात्र हिंसाचारामुळे 56 जागी पुन्हा निवडणुका होणार आहेत। त्यामुळे नवाज शरीफ यांचा डाव त्यांच्यावरच उलटल्याचं दिसतंय। अशात आता पुन्हा लष्कर सांगेल तोच पंतप्रधान होणार का असाही प्रश्न आहे। पाकिस्तानात त्रिशंकू परिस्थिती। नवाज शरीफ यांचा डाव त्यांच्यावरच उलटला। सत्तेसाठी लष्करच बनणार शरीफ। 265 जागांच्या पाकिस्तानी संसदेत आता सत्तेसाठी आगामी काळात रस्सीखेच दिसणार आहे। कारण नवाज शरीफ यांची पाकिस्तानी मुस्लिम लीग, इम्रान खान यांची तेहरीक-ए-इंसान आणि बिलावल भुट्टो झरदारी यांची पाकिस्तानी पीपल्स पार्टी यापैकी एकाही पक्षाला बहुमत गाठता आलेलं नाही। पाकिस्तानातील राजकीय बलाबल नेमकं काय आहे हे पाहूयात। तेहरीक-ए-इंसान 120 खासदार, पाकिस्तानी मुस्लिम लीग 73 खासदार, पाकिस्तानी पीपल्स पार्टी 33 खासदार, इतर 39 खासदार। बहुमताचा आकडा 133। निवडणुकीआधी झालेल्या हिंसाचार आणि इतर गैरप्रकारांमुळे पाकिस्तानी निवडणूक आयोगाने 56 जागांवर पुनर्निवडणूक जाहीर केली आहे। त्याच्या निकालानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल। मात्र पाकिस्तानात झालेली ही निवडणूक निष्पक्ष होती असं कुणीही म्हणणार नाही। कारण लष्कराच्या नियंत्रणात न राहिलेल्या इम्रान खान यांना गोत्यात आणून नवाज शरीफांसाठी लष्करानंच पायघड्या घातल्या होत्या। लष्कर हे नवाज शरीफच्या बाजूने झालेलं आहे। त्यामुळे आता काहीही झालं तरी एक तर बिलावल भुट्टोला गुंडारून चुचकारून किंवा दहशत घालवून आणि काही अपक्षांना दहशत घालवून लष्कर हे नवाज शरीफला सत्तेवर आणणार यामध्ये शंकाच नाही आहे। पाकिस्तानमध्ये सत्ता ही लष्कराच्या हातात असते। सिव्हिलियन गव्हर्नमेंट जे आहे ते पपेट गव्हर्नमेंट असतं। हे आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे आणि यापुढे ते बदलेल असं मला वाटत नाही। तेहरीक-ए-इंसान पक्षाला जरी सर्वाधिक जागा असल्या तरी ते त्यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार नसून त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले अपक्ष आहेत। त्यामुळे अजूनही सर्वात मोठा पक्ष असल्याचा मान नवाज शरीफ यांच्या PML पक्षाला मिळालाय। मात्र असं असलं तरी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागणार हे सत्य आहे। लष्कर नवाज शरीफ यांच्याच पारड्यात वजन टाकणार हे निश्चित असलं तरी इतरही शक्यता लक्षात घेतल्या पाहिजेत। पाकिस्तानात नेमकं कोण शहंशाह आहे हे पाहूयात। नवाज शरीफांना सत्तेतून दूर ठेवत इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांची हात मिळवणी। भुट्टो पंतप्रधान होण्याची शक्यता। निवडून आलेल्या अपक्षांना लष्कराच्या मदतीने फोडून शरीफ सत्ता स्थापन करू शकतात। शरीफ आणि भुट्टो यांची हात मिळवणी। शहबाज शरीफ पंतप्रधान आणि आसिफ अली झरदारी राष्ट्रपती। शरीफ आणि भुट्टो यांची हात मिळवणी। बिलावल भुट्टो पंतप्रधान आणि शहबाज शरीफ राष्ट्रपती। नवाज शरीफची पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे त्यांना 73 आणि बिलावल भुट्टो यांच्या पक्षाला जवळपास 33 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे कोणीही तिथे एकटं सरकार स्थापन करू शकणार नाही। पाकिस्तानातील सत्तेतला लष्कराचा हस्तक्षेप लपून राहिलेला नाही। यावेळी पराकाष्ठा करूनही जनतेनं लष्कराचा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे असं चित्र दिसतंय। मात्र एवढं असूनही लष्कराचे प्यादे सत्तेत बसले तर भविष्यात पाकिस्तानने त्यांच्या तथाकथित जमुरियत अर्थात लोकशाहीला बासनात बांधून ठेवावं आणि जनतेच्या हिताच्या फुकट गप्पा बंद कराव्यात एवढंच। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।